हाय गाइस, कैसे हो तुम लोग। तो वेलकम टू माय आगे क्या करेंगे वाला ब्लॉग। तो मेरा ऐसा तुम लोग मुझे मार्क्स पूछ रहे थे। तो मार्क्स के क्या आए हैं मेरे मेरे मार्क्स क्या आए हैं। तो बहुत गंदे मार्क्स आए, मतलब एकदम घटिया। क्या ही कहे तुम लोगों को। तो मेरे फर्स्ट अटेम्प्ट में मार्क्स आए थे 72, और सेकेंड अटेम्प्ट में उसमें भी कम मार्क्स आए हैं। तो थोड़ी सी आवाज़ आ रही है, तुम लोगों को थोड़ा एडजस्ट करना पड़ेगा, क्योंकि इसमें थोड़ा इको भी होता है इस रूम में, और बाहर से कोई कपडे धुवायलेत कोणतरी, तर ते त्यांचा आवाज यायला, त्यांचा पान खाली पडायला त्याचा आवाज यायला, लेकर क्रिकेट खेळायला त्याचा पण आवाज आहे. तर आता ही बॅकग्राऊंड वॉईस कसा घालावं ते मला येत नाही, तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून द्या. तर काय करणार आपण पुढे. तर असं नाही की MSTसाठी आपण म्हणजे मी एवढी मेहनत केली नव्हती. एक तर मी ड्रॉप घेतलेले. ड्रॉप घेतलं मी म्हणजे असं मला घ्यायचं नव्हतं, माझी पहिली प्लॅनिंग नव्हती, पण मला कशातच मला वाटलं गेलं की ॲडमिशन भेटेल म्हणून मी ड्रॉप घेतलं. आणि मी पहिले 3 महिने खूप चांगला अभ्यास केला आहे. बराच चांगला अभ्यास केला. म्हणजे मी सकाळी उठत होते 5ला. माझी आत्याची मुलगी आमच्यासोबत राहत होती तेव्हा, ती आता नांदेडला गेली. ती आणि ती टीचरची तिची तेव्हा टीईटीची एक्झाम होती, तर ती पण माझ्यासोबत करत होती. आम्ही दोघी मिळून खूप चांगला अभ्यास करू लागलो. सकाळी 5ला उठायचं, मग थोडासा व्यायाम वगैरे करून अभ्यास करायचा, आणि मग डबल सगळं फ्रेश वगैरे होऊन डबल अभ्यासाला बसायचं. थोडासा टाईमपास करायचा, पण बराच अभ्यास होऊ लागला पहिल्यांदा. आणि लास्टच्या 3 महिन्यामध्ये काय असं झालं की मी अभ्यास सोडूनच दिला. म्हणजे थोडासाच करायचा, इथूचा थोडासा अभ्यास करायचा, फोन पाहायचा, अभ्यास करायचा. फोन म्हणजे थोडासा अभ्यास केला. आणि मग रिव्हिजन माझं झालं नाही, पूर्ण झालं सिलेबस, पण रिव्हिजन झालं नव्हतं. आणि मग तसा टेस्ट दिला, काही तेवढा विचार बी केला नाही. तर मग आता काय करू शकत नाही. तर आता आपल्या हातात काहीच नाही. ते ॲडमिशन आता भेटेल तशा कॉलेजला भेटेल. माझं तर हेच म्हणणं आहे की आता नुसतं विचार करून आपल्याला काही फायदा नाही. ज्या कॉलेजला भेटेल त्या कॉलेजला घ्यायचं ॲडमिशन, आणि करायचं पुढे काय करायचं ते. नाहीतर दुसऱ्या काही प्लॅन्स असू शकता कोणाच्या, पण माझं तर म्हणणं हे की मला इथून निघायचं आधी. कारण की घरात राहून असं एक मेंटॅलिटी व्हायली की काय करावं, म्हणजे किती दिमागाला ताण येईल. आणि जर आपण घरात बसलो तर आपण जर अशी गावाकडची माणसं आहे, आणि आपल्या घरात जर आपण म्हणजे खूपच घरच्याला दिसू लागलो, आपण घरातच राहिलो, तर ते आपल्या लवकरच लग्न लावू देऊ शकतात. तर मला गॅरंटी नाही, म्हणजे विश्वास नाही की घरी बसून करणार तरी काय, मग त्याची तयारी करावं लागणार आहे. आणि मला तर वाटत नाही की मी असं दुसरं काही स्पर्धा परीक्षा देऊन लई झंडे गाडी. तर उगीच टाईमपास करण्यापेक्षा कोणतं तरी एक कोर्स निवडा, आणि कोर्स म्हणजे कॉलेज असं जाण्यासाठी रोज येणं जाणं कॉलेजला असं राहू द्या. म्हणजे फ्रेंड्स बनतील, तुम्हाला बाहेरची माहिती होईल, आणि बरंच लाईफ म्हणजे एन्जॉयमेंट तर होणारच, पण काहीतरी एक स्किल डेव्हलप होईल. आणि मला असं वाटतं की मी कॉन्टेंट क्रिएशन चालू ठेवावं पुढे. मी पहिल्यांदा हे चॅनल MSTसाठी काढलंच नव्हतं, कारण मला पहिले ब्लॉग हे असं म्हणजे काहीतरी कॉन्टेंट क्रिएशन करायचं होतं, म्हणून मी चॅनल काढलं होतं. पण मग आता मी MSTCETची तयारी करूच लागले, तर मग मी तेच सांगू लागले तुम्हाला. आणि मला तेव्हा काही सुचत नव्हतं, मग आता काही सुचना झालं तेवढं. पण आता या चॅनलवर पुढे काय येईल हे तुमच्या मनावर आहे. तर तुम्ही मला सांगा काय टाकू मी चॅनलवर. आणि चॅलेंजेस दिले तरी चालतील. मला थोडेसे चॅलेंजेस द्या, म्हणजे मी मला नीच काय असतं, नीच काय असतं ना, ते भेटेपर्यंत. तर पाहू आता काय होते पुढे. आणि सगळ्याच आता घोळ चाललेला आहे की कॉलेज भेटते की नाही. तर माझ्या मनात तेच चालू, डॉक्युमेंट काढावं नाही, तर त्याचा कंटाळा यायला घरी बसायलो. एवढा कसा कंटाळा येते, आम्ही तर मधाय माणसाच्या वरचे जाऊ. काहीच होईना, काहीच. कॉन्टेंट क्रिएशनचं एक तर तुम्ही मला सांगा. आणि एक लँग्वेज कोणती शिकावं असं तुम्हाला, म्हणजे शिकावं नाही, कोणती बोलावं, मराठीतून ब्लॉग बनवू की हिंदीमधून, ते पण सांगा. कारण की मला ते कळून चाललं आहे काय कोणत्या भाषेतून बनवावं. आणि कॉलेज टिप्स किंवा आउटफिट्स ही मुलींसाठी आहे की आपण असं करू का, एक टेलिग्राम ग्रुप बनवून, आणि तिथं सगळेजण मतलब सगळे जे आउटफिट्स किंवा जर तुम्हाला कोणता ट्राय करून पाहायचं, तुम्हाला कोणता ऑर्डर करावं, तर तुम्ही मला पाठवा. मग मी ट्राय करून तुम्हाला दाखवते इंस्टावर, नाही तर यूट्यूबवर रील्स करून मी तुम्हाला ट्राय करून दाखवू शकतो तुम्हाला. तर मग कॉन्टेंट विक होईल आणि तुमची पण हेल्प होईल. तर तुम्ही असं मला प्रोडक्ट रिव्ह्यू करण्यासाठी मला पाठवू शकता प्रोडक्ट्स. तर एक टेलिग्राम ग्रुप आपण सगळ्यांनी बनवायचा, आपल्या कॉलेजमध्ये थोडी हेल्प होईल आपली म्हणून वाटायले. तर असं बोलणं पण राहील. आणि मला व्हिडिओ बनवायला आवडते, पण आता सध्या त्याला कळणं चालेल काय व्हिडिओ बनवावं. आणि काय या चॅनलवर मला काय बघायला आवडेल ते मी सांगा. डेली ब्लॉग्स, फॅमिली ब्लॉग्स, किंवा चॅलेंजेस करू शकतो. कारण की आमच्या इथं खूप सारे म्हणजे आमच्या घरचे खूप सारे 6 लेकरं आहेत आम्ही, तर आम्ही करू शकतो मध्ये. तर तुम्ही सांगा मला. आणि काय आता टाईमपास न करण्यापेक्षा तर आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं मला वाटते. पण असं सगळ्याला वाटते, पण सगळ्याला कंटाळा यायला, आणि कंटाळा आपल्या डोक्यावर चढून बसणार आहे एका दिवशी. तर नुसता आवाज पण यायला, तर इग्नोर करा त्याला. आणि मला वाटत होतं मेहंदी शिकवते, मी मेहंदीमध्ये एवढंच काढू शकते. मला मेहंदी पण येईनच आधी, म्हणजे थोडीशी येते, पाहून काढण्यापुरती येते. तर मी खूप प्लॅनिंग केली की आधी काय करायचं. जो आहे ना टेस्ट आजच्या दिमागात होतं, तेव्हा सगळं शिकू लागलं. डान्स शिकायचं, हे करायचं, ते करायचं. आणि आता काही होईना, काही नुसतं झोपून राहिलो, फोन पाहायलो. तर हेच. आणि तर मी थोडंसं म्हणजे माझे स्वप्न, थोडेसे छोटे स्वप्न जे होते मी
थोडेसे पूर्ण केले. मी गाडी शिकली मी टू व्हीलर म्हणजे बाईक शिकली. माझ्या भावाने मला बाईक शिकवली आणि दुसरं तर काही मी पूर्ण केलं नाही. मी एक तर आधी म्हणलं होतं की गुरुचरित्र करणार, ते माझं सुरू आहे आता संपल. आणि एक तर मी बाईक शिकली आणि दुसरं मी काहीच केलंच नाही. डान्स शिकायचा होता आणि मेहंदी शिकायची होती. मेहंदी मी असं काढायले. हे काय आहे मेहंदी? त्याला मेहंदी म्हणतात का? हे सगळे छान. तर आता एवढे स्वप्न पाहिले होते कॉलेजचे. कॉलेज कोणतं भेटेल मला माहीत नाही. आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी द्या बाबा. काय येतं ते ब्लॉग म्हणजे काय बनवा पुढे ते कळणार चालले. आणि हिंदीमध्ये बोलू की मराठीमध्ये. आणि काय मी याच्यावर लिहून ठेवले काय काय मला विचारायचं आहे. माझी लक्षात तेवढे चांगलं नाही, काही विविध अक्षर आहे माझं. मी लिहून ठेवले पण आता ते निघण्यात आले तुमच्या आवडी तोंडापुढे. तर असं ठेवलं मी तर रुटीन. तर मी माझं रुटीन सांगते तुम्हाला. सकाळी उठायले मी आणि सकाळी 3ला उठावं लागले आता, म्हणजे आता एक दिवस राहिले फक्त. आणि 3ला उठून ते वाचन करा 12पर्यंत आणि मग टाईमपास करा आणि घरच्याच्या शिवाय खा. आणि काहीच करू नका, बाकी काही करू नका. विचार करा काय करू. आणि एक तर माझ्या फील्डमध्ये एवढे कॉलेजचे रील्स यायलेत, मतलब कसं आउटफिट घालावं आणि हे करावं ते करावं. मेकओव्हर आम्हाला कॉलेज भेटते की नाही आम्हाला त्याचं टेन्शन आले. आणि मेकओव्हर आणि हे ते लावायचे तर लाईक. आणि एक तर मार्क किती माझे फर्स्ट राऊंडला मार्क्स आले तर तुम्हाला सांगायचे की नाही मार्क्स सांगते. मला फर्स्ट राऊंडला मार्क आले तर खूप जण मला विचारू लागले 72 आणि सेकंडला मी एवढं म्हणलं की मला सेकंड राऊंड चांगला गेला आहे, पण एवढा घाण मार्क आले मला सेकंड राऊंडला. बापरे, चांगल्यासाठी मार्क नाही तरी मी एवढा चांगला. मी फर्स्ट राऊंडमध्ये तुकी मारले होते, सेकंड राऊंडमध्ये बरंच मी काहीतरी सॉल्व केलं आणि सेकंड राऊंडलाच मला सगळं पेपर खड्डा मिस झाला. मी तुम्हाला या रूमचं सांगितलं होतं की मी या रूमला डेकोरेट करणार आणि तर एवढी धूळ व्हायची. पहा एवढी धूळ, फक्त 2 दिवस जर ठेवलं तर एवढी धूळ व्हायची. इतकी जास्त खूपच धूळ होती याच्यात. मला वाटायला काय केलं तर मग मी हे वाया जाणार म्हणून मी ते बंद करणार. आणि हे पहा रूमची हालत पहा तुम्ही, की असं अशा रूममध्ये कोण राहू शकते. तर आम्ही राहणार दिवसभर तर पडून राहत नाही, फक्त थोडासा वेळ. DIY केले. मला थोडंसं DIY करायला आवडतं आहे, पण आहे ना मी अर्ध केले ना अर्ध तसंच म्हणजे याला कलर द्यायचा राहिला, याच्यात असं फुलं ठेवायचे. तर DIY माझ्याकडे एवढंचाच कलर आहे, ब्रशसुद्धा नाही. हे माझे कधीचे कलर येतं की एवढे काळा कलर द्यायचा याला पुन्हा, तर इकडचाच कलर आहे. आणि त्यानंतर ब्रश नाही येतं, हाताने लावा की काय करावं. काय सगळे कोणतीही गोष्ट करायला काहीतरी पण यायला काहीतरी. आणि मी मी सगळं साफसूफ केले. याला तरी थोडंसं डेकोरेट करावं म्हटलं. चिट सगळ्या काढून टाकल्या, कारण की त्याला पाहिलं की मला असं एवढं इरिटेट होऊ लागलं. तर हीच गोष्ट आहे. आणि इथं व्हिडिओ करायला गेले की नसते लेकर बाहेरची चिल्लायली तर काम चालू घेते नसते. आणखीन काय